येत्या 3 मार्चला आकाशात एक खगोलीय आणि अद्भुत घटना घडणार आहे. म्हणजेच 3 तारखेला खग्रास चंद्रग्रहण, त्याला ब्लड मूनही म्हणतात, ते आपल्याला पाहायला भेटणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ग्रहणाची ॲक्च्युअल वेळ, ग्रहण कधी आहे, ग्रहण कोण पाहता येतं, कोणाला पाहता येत नाही, विशेष म्हणजे गर्भवती स्त्रियांनी काय करावं, काय करू नये, आजारी माणसाने काय करावं, लहान लेकरांनी काय करावं आणि ग्रहण कुठे दिसेल, कधी दिसेल, डोळ्याने पाहता येईल का, या सर्व बाबत माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी व्हिडिओला कनेक्ट राहा, व्हिडिओ पूर्ण पहा. तर मित्रांनो, 3 तारखेला सकाळी सूर्यास्तानंतरच ग्रहणाला प्रारंभ होईल. म्हणजे सकाळी 6:30 पासून ते संध्याकाळी 6:48पर्यंत हे ग्रहण काळ आहे. म्हणजे वेध सकाळी 6:30 वाजल्यापासून लागतात. तुम्ही म्हणसाल आता सकाळी 6:30 ते संध्याकाळी 6:48पर्यंत म्हणजे जवळपास 12 तास ग्रहण कसं पाळायचं? तर तसं नाही आहे. ग्रहणाचे वेध लागतात सकाळी 6:30 पासून आणि गर्भवती स्त्रियांनी पाळायचं आहे ग्रहण 11 वाजल्यापासून 11 ते सायंकाळी 6:48पर्यंत. गर्भवती स्त्रिया म्हणून नाही, तर या काळामध्ये जे लहान मुलं आहेत, आजारी माणसं आहेत, यांनी ही ग्रहण ॲक्च्युअल पाळणं फार महत्त्वाचं आहे. कारण या ग्रहणाचा आजारी माणसावर, गर्भवती स्त्रियावर विपरीत परिणाम होत असतो. त्यामुळे 11च्या नंतर खाणं पिणं टाळावं. 11च्या अगोदरच काय करायचं करून घ्या. 11 ते जवळपास 3:20पर्यंत तुम्ही बाथरूमला वगैरे जाऊ शकता. पण 3:20 ते 6:48 ह्या ॲक्च्युअल ग्रहणाचा टाईम आहे. म्हणजे या काळामध्ये तुम्हाला खाणं पिणं, शक्यतो बाथरूमही टाळा. या 3:20 ते 6:48 या वेळेमध्ये काहीही करू नका. गर्भवती स्त्रियांनंतर कापणे, चिरणे, तोडणे, फोडणे या गोष्टी करू नयेत. आता वाटतं, कारण आजकालच्या मॉडर्न मुली या गोष्टी पाळत नाहीत. त्यांना आता वाटतं मी हे केलं पण काही झालं नाही. पण याचा असर लगेच होत नसतो. याचा असर 4-6 महिन्याच्या नंतर व्हायला सुरू होत असतो. लगे होत नसतो आणि त्यामुळे त्यांना हे कळत नाही. विशेषतः हे ग्रहण पाळा. ग्रहण सकाळी 6:30ला सुरू होईल, ते संध्याकाळी 6:48ला संपेल. पण ग्रहण पाळायची वेळ आहे 11 वाजल्यापासून सकाळी 11 ते संध्याकाळी 6:48पर्यंत हे ग्रहण पाळावं. ग्रहणाची ॲक्च्युअल वेळ, ग्रहण काळ आहे 3:20 ते 6:48. या वेळेत काहीही करू नका. एखाद्या वेळेस तुम्ही 11 ते 3 वाजेपर्यंत जर बाथरूमला वगैरे गेलात तर चालेल, पण त्याच्यानंतर तुम्ही बाथरूमला शक्यतो जाऊ नका. गर्भवती स्त्रियांना जर पाळणं शक्य नसेल तर एखाद्या वेळेस गेलं तर चालते, शक्यतो कंट्रोल करा. पाणीही पिणं टाळलं तर चालेल, पण 3:20 ते 6:48मध्ये खाणं पिणं शक्यतो टाळा. आजारी माणसाला जपा. आजारी माणसाला जेवण अगोदरच करू घाला. लहान लेकराला पण जेवण अगोदरच द्या. ग्रहण काळामध्ये त्यांना जेवण देऊ नका. आणि विशेषतः ग्रहण काळामध्ये आजारी माणसं असतील की शक्यतो गर्भवती स्त्रियांनासाठी सांगतो की या काळामध्ये देवाचे नामस्मरण करा, जप करा. आपले जे इष्टदेवता असतील त्यांची नावानं जप करा. आणि जर काहीच नाही झालं तर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. कारण या काळामध्ये ब्रह्मांड खुलं असतं. तुम्ही जे काही जप करसाल ते डायरेक्ट देवापर्यंत जातो असं म्हटलं जातं. त्यामुळे देवधर्म करा. पूजा करू नका. पूजा सायंकाळी तुम्हाला ग्रहण संपल्यानंतर पूजा तुम्ही करू शकता आंघोळ करून. पण याच्या अगोदर फक्त नामस्मरण करा. धार्मिक ग्रंथ वाचू शकता तुम्ही. पण देवाची पूजा या काळात करू नका. देवाची पूजा ग्रहण संपल्यानंतर आंघोळ करून करावी. या काळामध्ये धार्मिक ग्रंथ वाचणे आणि जप करणे शुभ मानलं जातं. कारण तुम्ही वर्षभर केलेलं देवाचं नामस्मरण आणि ग्रहण काळात केलेलं नामस्मरण एकीकडे असतं. त्यामुळे हा योग फार काळानंतर येत असतो आणि या वर्षातले पहिलं ग्रहण आहे चंद्रग्रहण. त्यामुळे देवाचे नामस्मरण करा, जप करा आणि तुमचं भाग्य देवजूळ घ्यायचं आहे काळ आहे. त्यामुळं ग्रहणात जेवढं होईल तेवढं चांगलं करा. गर्भवती स्त्रियांना जपा. लहान लेकरांना बाहेर जाऊ देऊ नका. कारण हे ग्रहणाचा प्रकाश लेकरावर पडू नये, आजारी माणसावर पडू नये, गर्भवती स्त्रियावरही पडू नये. गर्भवती स्त्रियांनी शक्यतो जर जमलं तर पोटावर मुलतानी माती लावायचा प्रयत्न करा. कारण त्यामुळं जर समजा तुमच्याकडं अंगावर काही प्रकाश जरी आला तर तुम्हाला काही होणार नाही, बाळाला काही होणार नाही. त्यामुळं गर्भवती स्त्रियांनी काळजी घेणे गरजेचं आहे. सामान्य माणसांनी पण जर शक्य झालं तर सकाळी 6:30 पासून पाळा. नाही झालं तर 11 ते 6:48पर्यंत ग्रहण काळ पाळावा. सर्वांसाठीच चांगलं आहे. कोणी मानतं न मानतं, मानलेलंच बरं. कारण आपल्या पूर्वजापासून या गोष्टी चालत आलेल्या आहेत. आपण त्याला मानत नाही. याचा असर लगेच होत नसतो. दमादमानं 4-5 महिन्याच्या नंतर हा असर सुरू होत असतो. आपल्याला कळणारही नाही. आणि विशेषतः
काही राशी अशा आहेत की त्या राशीवरही या ग्रहाचे परिणाम चांगले होणार नाहीत. शक्यतो सिंह राशीनी फार जपून राहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मिथुन रास, वृश्चिक आणि कुंभ या राशीलाही या काळात जपून राहायचं. ग्रहणाच्या 2 दिवस अगोदर आणि 2 दिवस नंतर हे 4-5 दिवस त्या राशीसाठी चांगले नाहीत, जास्त करून सिंह राशीनं. कारण त्यांचं मनावर ताबा राहणार नाही, नातेसंबंधावर परिणाम होईल, तब्येतीवर परिणाम होईल. त्यामुळं ग्रहण काळामध्ये देवाचं नामस्मरण करा. तुम्हाला जरी राग आला असेल तर राग दाखवू नका, मनात ठेवा, विपरीत काही बोलू नका. सर्वांनी काळजी घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण त्यांनाही माहिती होणं गरजेचं आहे. सर्वांपर्यंत पाठवा आणि असेच अपडेटसाठी नवीन मला सबस्क्राईब करायला विसरू नका.